श्रीराम समर्थ मंडळी, आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे महाकवी असं म्हटलं की कालिदास हे नाव पुढे येतं आणि संस्कृत साहित्यातील एक अग्रगण्य नाव. संस्कृत साहित्य आणि कालिदास हे जणू समीकरणच आहे. म्हणून कालिदासांना सूर्याची उपमा दिलेली आहे. संस्कृत साहित्य रूपी सूर्य पूर्व दिशेला उगवून अखिल काव्यसृष्टीला प्रकाशमान करणारा असे हे कालिदास. आणि एकदा का आकाशात सूर्योदय झाला की चंद्र तारका जसे निष्प्रभ होतात, त्यांचं अस्तित्व नाहीसं होतं, त्याप्रमाणे संस्कृत साहित्यामध्ये कालिदासांचं स्थान हे अतिशय दृढ आहे, स्थिर आहे, स्पष्ट आहे. मेघदूत, शाकुंतल यासारखी अद्भुत काव्य कालिदासांच्या दिव्य लेखणीतून उतरली, जी आजही साहित्यिक मूल्यांच्या दृष्टीने अतिशय श्रेष्ठ आहे. चंद्रगुप्त विक्रमादित्यांचे राजकवी असलेले कालिदास संस्कृत भाषेतील सर्वात महान नाटककार होते. मेघदूत मधील कल्पनाविलास अत्यंत अप्रतिम आहे. तसेच त्यातील निसर्ग वर्णन, उपमा अलंकारांनी युक्त रसाळ भाषा, प्रेम विरह या भावभावनांचं अत्युच्च वर्णन वाचकाला खिळवून ठेवतं. कालिदासांची काव्य प्रतिभा अलौकिक होती. शृंगार रस सुद्धा त्यांच्या साहित्यात प्रकटतो, तो शालीनतेचं रूप घेऊनच. म्हणून कालिदासांना कवी कुलगुरू असं म्हटलेलं आहे. शाकुंतल, ऋतुकाव्य किंवा कुमारकाव्य इत्यादी साहित्यातून कालिदासांची प्रतिभा कळून येते. मेघदूत आजही साहित्य क्षेत्रामध्ये अढळ स्थानावर आहे. अशा प्रकारे कालिदासांची प्रतिभा सर्वमान्य आणि रसिकांच्या मनात त्यांचं अढळ स्थान हे आहे. म्हणून ज्यांच्यावर सरस्वती अत्यंत प्रसन्न होती असे हे कालिदास, त्यांना माझे अनेक नमस्कार. श्रीराम समर्थ.